ज्ञानेश्वरी म्हणजे मराठीचा जन्म, वारकरी संप्रदायाची आई, जात-पात संपवणारी जादू. आजही लाखो लोकांची साथी. संत ज्ञानेश्वर माऊली, ज्यांनी चक्क रेड्याला वेद म्हणायला लावले, ज्यांनी वयाच्या फक्त 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ लिहिला आणि वय 21 वर्ष असताना जिवंतपणी समाधी घेतली. प्रत्येक मराठी माणसाला संत ज्ञानेश्वरांबद्दल माहितीच असायला पाहिजे. आज या 5 ते 7 मिनिटाच्या व्हिडिओत जाणून घेऊया की संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथात काय सांगितले. ज्ञानेश्वरी लिहिण्यामागे त्यांचा उद्देश काय होता. संत ज्ञानेश्वरांच्या भक्तीचे खूप सारे उदाहरणं आहेत. त्यातले एक उदाहरण मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. सुरुवात करूया ज्ञानेश्वरीपासून. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यामागे त्यांचा उद्देश होता की त्या काळी वेद, गीता, शास्त्र फक्त ब्राह्मण पंडितांसाठी होती. सामान्य लोक जसे शेतकरी, मुले, स्त्रिया समजू शकत नव्हते. कारण संस्कृत कठीण, त्यात अर्थ लपलेले असायचे. म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचे मराठीतलं पहिलं पूर्ण, सोपं आणि प्रेमळ भाष्य. संत ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासे गावातल्या सिद्धेश्वर मंदिरात एका खांबाला टेकून फक्त 18 दिवसात 9,000हून अधिक ओव्यांचं अफाट पुस्तक लिहिलं. हे पुस्तक गीतेच्या 700 श्लोकांना रोजच्या आयुष्यातल्या उदाहरणांनी, हास्याने, प्रेमाने आणि भक्तीने समजावून सांगतं. ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय गीतेच्या 18 अध्यायाप्रमाणेच आहेत. प्रत्येक अध्यायात माऊली गीतेचा श्लोक घेतात. त्याचा अर्थ सोप्या ओव्यात उलगडतात आणि मग त्याचं खरं जीवनातलं रूप दाखवतात. उदाहरणं इतकी सोपी की शेतकरी, आई, मूल, साप, विहीर, रेडा अशी रोजची उदाहरणं सगळ्यांना पटते. पहिल्या अध्यायात अर्जुन युद्धभूमीवर दुखी होतो, कारण त्याला आपल्या लोकांना मारायचं नसतं. माऊली म्हणतात, जग हे स्वप्नासारखं आहे. शरीर बदलतं पण आत्मा कधीच मरत नाही. दुसऱ्या अध्यायात आत्मा आणि शरीर वेगळे आहेत हे समजावतात. जसं कपडे बदलतोस तसं शरीर बदलतं, आत्मा तसाच राहतो. तिसऱ्या अध्यायात कर्मयोग येतो. कर्म करिता फळाची आस, तीच बंधनाची पास. काम कर पण काय मिळेल म्हणू नको. शेतकरी पेरतो पण पाऊस देव देतो. चौथ्या आणि 5व्या अध्यायात ज्ञानाने कर्म शुद्ध होतं आणि कर्म करूनही संन्यासी होता येतं हे सांगितलंय. 6व्या अध्यायात ध्यानयोग, मन एकाग्र कर. 7व्या ते 10व्या अध्यायात परमेश्वर कोण आहे हे समजावतात. मी काळ आहे, मी मृत्यू आहे, सर्व काही मीच. 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन, अर्जुनाला परमेश्वराचं भयंकर रूप दिसतं. 12व्या अध्यायात भक्तियोग, माऊली सांगतात पंढरीचा रस्ता सोडू नको, विठ्ठल नाम घेता घेता मरो. भक्तीचा हाच सोपा मार्ग, ज्ञान कर्मापेक्षा सोयीचा. 13व्या अध्यायात शरीर म्हणजे क्षेत्र, आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ. ज्ञानी माणूस सत्य, क्षमा, शांतता इत्यादी असे असे 20 गुण ठेवतो. 14व्या अध्यायात 3 गुण, सत्व, रज, तम. 15व्या अध्यायात संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हा संसार उलटा पिपल, मूळ वर फांद्या खाली. म्हणजे संसार हा उलट पिंपळाच्या झाडासारखा आहे. मूळ वर देवाकडे आणि फांद्या खाली जगात. 16व्या आणि 17व्या अध्यायात चांगले वाईट गुण आणि श्रद्धेचे 3 प्रकार सांगितलेत. 18व्या अध्यायात सगळ्यांचा सार, ज्ञान, भक्ती, कर्म, ध्यान हे सगळं एकच. आणि शेवटी पसायदान. पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या 9 ओव्या. यात माऊलींनी जगासाठी केलेली प्रार्थना आहे. त्यातल्या काही ओव्या ऐकूया. जे खेळाची वैकंठी सांडो, तथा सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परो पडो, मैत्र जीवाचे. म्हणजे दुष्टांचे काटे कापले जाऊ दे, सज्जनांना चांगल्या कामाची आवड वाढो, सर्व प्राणी एकमेकांशी मैत्रीने राहो. आणि शेवटी माऊली लिहितात, भावार्थ दीपिका नाम हा ग्रंथ झाला, म्हणून ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका असेही म्हटले जाते. तसेच संत ज्ञानेश्वरांच्या भक्तीचे उदाहरणे खूप प्रसिद्ध होते. त्यातले एक म्हणजे रेड्याला वेद म्हणायला लावण्याची कथा. ही कथा अशी आहे की संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई पैठण शहरात आले. त्या काळी पैठण हे विद्वानांचं मोठं केंद्र होतं. तिथे ब्राह्मण पंडित खूप गर्विष्ठ होते. त्यांनी माऊलींना पाहिलं आणि थट्टा केली. म्हणाले, अरे बालका, तुम्ही विटाळपंतांची मुले आहात ना? तुमचा बाप संन्यास घेऊन परतला म्हणून तुमचा धर्म भ्रष्ट झाला. तुम्हाला वेद, गीता, शास्त्रांचा काही अधिकार नाही.
माऊली शांतपणे हसले. ते म्हणाले, "ज्ञान कोणालाही मिळू शकतं. माणूस असो, प्राणी असो, पक्षी असो, कारण सर्वांच्या आत तोच परमात्मा आहे." पंडित हसले. एकाने म्हटलं, "मग दाखव ना, तुझ्या शब्दात खरं असेल तर एखाद्या रेड्याला तरी वेदमंत्र म्हणायला लाव." माऊलींनी मान हलवली. ते बाजारात गेले आणि एका मोठ्या रेड्याला घेऊन आले. पंडित सगळे जमले. माऊलींनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे प्रार्थना केली. "ओम नमो जयाद्या." "हे प्रभू, तुझ्या नामाने सर्व बोलू शकतं." आणि मग चमत्कार घडला. रेड्याने तोंड उघडलं आणि खणखणीत आवाजात गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात केली. सर्वांना धक्का बसला. रेडा थांबला नाही. पुढचे मंत्र म्हणू लागला. आणि हे सर्व पाहून पंडितांचे चेहरे पांढरे पडले. एक पंडित रडू लागला. "माऊली, आम्ही चुकीचे होतो. तू खरा अवतार आहेस." माऊली हसले आणि रेड्याला प्रेमाने थोपटलं. रेडा शांत झाला. माऊली म्हणाले, "पाहिलत ना, रेड्याच्या आतही तोच परमात्मा आहे. जाती, वर्ण, प्राणी, माणूस सर्व एकच. ज्ञान प्रेमाने मिळतं, गर्वाने नाही." या घटनेनंतर पैठणमधले पंडित शरण आले. त्यांनी माऊलींना मान दिला. असे हे महाराष्ट्राचे थोर संत आणि तत्वज्ञ आपल्याला लाभले. त्यांनी लिहिलेल्या या सर्वश्रेष्ठ ग्रंथाबद्दलची थोडक्यात समरी तुम्हाला कशी वाटली? ज्ञानेश्वरी तुम्हाला डिटेलमध्ये ऐकायला आवडेल का? कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.